समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकी। सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग। आणि हो, आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे नागपंचमी। तर बघा, विविध ठिकाणी ना म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही नागपंचमी साजरी करतात। तर आता इकडे कशी साजरी करतात नाशिकमध्ये, आता जे खेडोपाडी राहतात ना, तर त्यांना वारुळ वगैरे असे सहज उपलब्ध होतात, तर मग ते वारुळात वगैरे जाऊन अशी नागपंचमी साजरी करतात। म्हणजे वारुळाची पूजा करणं, तिथेच नैवेद्य वगैरे असं दाखवणं, आणि किंवा नागदेवतेची मंदिरं असतात तर तिथे पूजा करतात। आता आमच्या इथे पण मखमलाबादमध्ये नागदेवतेचं मंदिर आहे, तिथे खूप मोठी यात्रा असते दरवर्षी, दर नागपंचमीला यात्रा भरते तिथे। पण मी काही जाणार नाहीये, कारण की बाहेर रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे, आणि जर तिथली यात्रा जर तुमच्याबरोबर शेअर करता येत नसेल तर मग काय उपयोग आहे ना, कारण पाऊस चालू असल्यामुळे कॅमेरा काढता येत नाही, आणि कॅमेरा काढता नाही आला तर मग शूटिंगच घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी काही जाणार नाही। तर घरीच पूजा करणार मी। आणि ज्यांना शक्य नाही ना असं वारुळ वगैरे उपलब्ध नसतं, आता मुंबई पुणे अशा सिटीच्या ठिकाणी कसले आली वारुळ वगैरे ना, तर मग तिथे घरीच पूजा करतात। तर ती पूजा घरी कशी करायची, काय करायची, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आणि तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी करतात ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये खाली नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल ना की कुठल्या कुठल्या ठिकाणी कशी कशी, म्हणजे कुठल्या कुठल्या भागांमध्ये कशी कशी नागपंचमी साजरी करतात। ठिकाणी काय करतात ना की तळणं, कापणं, भाजणं किंवा केस विंचरणं हे सगळ्या गोष्टी नाही करत। आणि म्हणजे आमच्या पण लहानपणी ना माझी आई काय करायची, आदल्या दिवशी ना आम्हाला घट्ट अशा वेण्या घालून द्यायची, कारण शाळेत जायचं राहायचं ना, तर त्याच्यामुळे घट्ट अशा वेण्या घालून द्यायची, आणि दुसऱ्या दिवशी मग काहीच नाही, केस विंचरायचेच नाहीत, वेण्या इतक्या फिट्ट राहायच्या, व्यवस्थित राहायच्या। तसं आजकालच्या मुलींचं नाही आहे। आजकालच्या मुलींना अगदी तुम्ही म्हणाल ना, एक तासाला सुद्धा सारखं आरशा पुढे स्वतःला अपडेट करावं लागतं, सतत टचअप करावं लागतं, त्याच्यामुळे आजकाल हे कुठेच पाळले जात नाही। आणि इथे मी पण आता एवढं काही पाळत नाही। मी जेव्हा माझं लग्न झालं ना तर बऱ्याच वर्ष पाळलं, म्हणजे माझी मुलं लहान होती तेव्हा पण मी पाळलं, पण आता शक्य होत नाही आता, कारण साक्षी बघा सकाळी 10:30ला लवकर जाते, तर संध्याकाळी 6:30-6 वाजता तिला यायला, त्याच्यामुळे ना मुलांना एवढं म्हणजे बनवून द्यावंच लागतं, एवढं अगदी तळायचं नाही, भाजायचं नाही, तवा ठेवायचा नाही, या गोष्टी शक्य होत नाही अशा शहरी भागांमध्ये शक्यतो। त्याच्यामुळे ना मी पोळ्या वगैरे सगळं करते, भाजी पण करते, फक्त काही थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळू शकतो, ज्या भाज्या कापायच्या नाही वगैरे त्या आपण आदल्या दिवशी कापून ठेवू शकतो, तर रात्रीच भाजी वगैरे कापून ठेवायचं। आणि आपल्याला म्हणजे आता मजबुरी असते आपली, त्याच्यामुळे आपल्याला पोळ्या भाजाव्याच लागतात। आता बऱ्याच ठिकाणी काय करतात, कढईमध्ये पोळ्या भाजतात। आता कढईत भाजल्या काय आणि तव्यावर भाजल्या काय, मला तर त्याच्यात काहीच फरक वाटत नाही, त्याच्यामुळे मी तव्यावरच भाजते। आणि मी काही नियम पाळते, काही नियम सोडून देते, कारण जसं जग बदलतं ना तसं आपल्याला बदलावंच लागतं, त्याच्यामुळे जगाबरोबर चालणं आपल्याला गरजेचं असतं। म्हणून मग मी काही गोष्टी सोडते आणि काही गोष्टी धरते, असं करते। आणि आता बऱ्याच ठिकाणी नाहीच पाळत शक्यतो या गोष्टी। तुमच्याकडे पाळतात का? तर बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर असा पसारा आहे ओट्यावर, शेंगदाण्याची सालं वगैरे सगळं पडलेलं आहे तसंच। तर आता हा ओटा क्लीन करायचा। आता हा पसारा झालाय ना तो सगळा टिफिनचा झालाय, कारण सकाळीच टिफिन वगैरे सगळं करून दिलं, कारण सणाचा स्वयंपाक संध्याकाळी करणार आहे। आता दिवसभर मी एकटीच असते, आणि दिवसभर कोण खाणार ना मग ते सणाचं, तर म्हणून म्हटलं आता पूजा वगैरे करणार आहे मी आत्ताच, पण स्वयंपाक मात्र नैवेद्याचा जो आहे ना तो मी संध्याकाळी करणार। संध्याकाळी म्हणजे असं 3, 3:30, 4ला लागेल मी स्वयंपाकाला, म्हणजे वेळेवर नैवेद्य पण दाखवून होईल आणि त्यानंतर मग जेवायला पण वेळेवर होतं। तर तसं पण नागपंचमी सकाळी 10:30 वाजेपासून लागते, म्हणजे आज 9 तारखेला 10:30 वाजेपासून नागपंचमी लागते, तर उद्यापर्यंत आहे, म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत आहे। तर त्यामुळे ना 10:30च्या नंतरच पूजा करायची होती, म्हणून मी काय म्हटलं की स्वयंपाक आपण आरामशीर करू नैवेद्याचा। पण सण म्हटलं की भरपूर अशी कामं असतात घरामध्ये, कारण आता पूजा मांडायची म्हटलं तर तिथली जागा स्वच्छ करणं वगैरे। आता सकाळी मी घर झाडलेलं आहे, बाहेरची रांगोळी जी आहे ना ती साक्षी काढून गेली, तेवढं तरी बरं की साक्षी रांगोळी काढून गेली, त्याच्यामुळे मला ते टेन्शन नाहीये। आता मला पूजा करायची तर तिथली जागा वगैरे स्वच्छ करायची, फरशी पुसायची, अजून सकाळी फक्त झाडलं होतं, तर फरशी पुसायची बाकी आहे, देवपूजा बाकी आहे अजून।
आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा करायची आहे. तर त्यासाठीचं जे काही साहित्य लागलं, दिवसभर बाहेर होते पण सगळं साहित्य आणायचं विसरून गेले. म्हणजे नागपंचमी आहे हेच माझ्या लक्षात नव्हतं, त्याच्यामुळे ना काहीच साहित्य आणलं नव्हतं जे काही पूजेला आपल्याला लागतं ना ते. तर मी यांना म्हटलं आता साक्षीला पण सोडवा आणि ते सगळं सामान घेऊन या. तर आता ते गेले साक्षीला सोडवायला. येता येता सगळं सामान घेऊन येतील नागपंचमीचं. मग त्याच्यानंतर मी पूजा करेल आणि ते येऊपर्यंत मी आता नाही ते पुसून वगैरे घेते सगळं. देवाला थोडंसं पुसून देव न्हाणं वगैरे जे आहे आपले कामं ते करते. स्वयंपाकाचं आता टेन्शन नाही, स्वयंपाक झालेला आहे. तर चला तुम्हाला मी शेअर करेल मी कशी पूजा करते ते. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा ज्या ताई नवीन असतील ना चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे पटकन तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल आणि तुम्ही लगेच माझे व्हिडिओ बघाल. तर चल. तर हा व्हिडिओ नागपंचमीचा तुम्हाला थोडा उशिरा येतो आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणेन. कारण सध्या काय होतं आहे ना की माझे आजी सासू वगैरे घरी येत आहेत आणि थोडीशी गडबड चालू आहे आमची. त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ तयार होता, सगळी एडिटिंग वगैरे सगळं झालेलं होतं, पण मला व्हॉईस द्यायलाच जमत नव्हतं. तर म्हटलं चला फायनली आज थोडंसं रिकामी होते तर म्हटलं व्हॉईस देऊन घेऊ आणि व्हिडिओ अपलोड करू. कारण माझ्या मैत्रिणी वाट पण बघत होत्या मोठ्या व्हिडिओची. मला कमेंट पण होती की ताई प्लीज मोठा व्हिडिओ शेअर करत जा. तर सध्या माझी गडबड होती थोडीशी, त्याच्यामुळे मी नाही करू शकले. पण आता इथून पुढे तुम्हाला आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील. रेग्युलर नाही म्हणणार मी, थोडा गॅप होऊ शकतो, म्हणजे 1-2 दिवसाचा म्हणा किंवा, पण ना आत्तापर्यंत जेवढा गॅप झाला ना तर तेवढा गॅप नाही होणार. काही गोष्टी घरातल्या असतात ना तर त्या बघाव्या लागतात. काही वेळेस काय होतं की घरातल्या गोष्टी बघता बघता ना आपल्याला व्हिडिओचं वगैरे मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं ना. आणि आता सध्या सणवार पण चालू आहे. तर सणवार म्हटलं ना तर व्हिडिओमध्ये दाखवायला पण मला काहीतरी कंटेंट सापडतं. तर नेहमी तेच दाखवण्यापेक्षा आता सण आहे तर म्हटलं चला काहीतरी छान कंटेंट पण मिळत आहे, म्हणून ना धावपळ इतका होत नाही. पण मी हा नागपंचमीचा व्हिडिओ करून ठेवला होता, पण मला तो फक्त व्हॉईस देण्यासाठी थोडंसं लेट झालं, म्हणून मग अपलोड करायला तुम्हाला आजचा दिवस सापडला मला. तर प्लीज त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणेन. आणि ज्या ताई माझ्या आतुरतेने व्हिडिओची वाट बघत असताना तर ताईंना तर खरंच मनापासून सॉरी. तर तुम्हाला फार वाट बघावी लागते ना व्हिडिओ बघण्यासाठी. तर सॉरी ताई, तुम्ही मला समजूनच घ्याल की घरामध्ये जर पाहुणे वगैरे असले ना तर आपलं थोडंसं शेड्यूल चेंज होतं ना, घरामधलं सगळंच रुटीन विस्कळीत होतं. जेणेकरून कसं होतं की आपल्याला गप्पा गोष्टी याच्यामध्ये बराच वेळ द्यावा लागतो. नाहीतर मग आहे ना पाहुणे बसले आणि आपण आपलं काम करत राहिलं ना तर ते पण मनाला योग्य नाही वाटत ना. तर त्यामुळे थोडंसं मला व्हिडिओला डिले झालं. तर आता ना मी सगळं घर स्वच्छ सकाळी झाडलं होतं आणि टिफिन वगैरे झालं, तुम्हाला जसं सांगितलंच मी. तर टिफिन वगैरे झाल्यानंतर घर तर झाडलेलंच होतं, म्हटलं चला आता स्वच्छ पुसून घेऊ. तर मी ना एका पाण्यामध्ये थोडंसं गोमित्र, थोडंसं खडे मीठ टाकलं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली, कारण पांढऱ्या फरशा आहेत ना, तर जास्त हळद टाकली ना तर फरशा पूर्ण पिवळ्या पिवळ्या दिसायला लागतात, म्हणून मग थोडीशी हळद टाकली आणि पुसून घेतलं. आणि या पिशवीमध्ये ना यांनी जे काही मला पूजेला पाहिजे होतं ना नागपंचमीची पूजा करण्यासाठी ते सगळं साहित्य आणलं. आणि बघा पुसल्यानंतर घर किती स्वच्छ आणि क्लीन दिसतं ना. तर मी ना सगळ्या रूमच्या लाईट लावून घेतल्या, तुम्ही बघितलंच असेल, कारण बाहेर पाऊस पडतोय ना तर घरात थोडंसं असं अंधारलेलं वाटतं. बाहेर खूप ढग दाटून आले आणि आज सकाळपासून पाऊस चाललेला आहे, त्याच्यामुळे ना खूप असं अंधारल्यासारखं वाटतं. आणि खूप असं अंधारलेलं असलं ना माझी खूप चिडचिड होते, त्याच्यामुळे ना मी थोडं जरी अंधार वाटलं ना मी सगळ्या रूमच्या लाईट लावून घेते. आणि तुम्हाला आता घर बघितलंच तुम्ही किती स्वच्छ आणि क्लीन झालं. आता तुम्हाला बाहेर पण दाखवते. बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण आहे. आज सकाळपासून लिटरली एवढा पाऊस चाललेला आहे आणि खूप जोरात असा नाही, पण बिरबिर कंटिन्यू बिरबिर चाललेली. त्याच्यामुळे ना रात्री भरपूर पाऊस झाला, पण सकाळपासून मात्र सारखी बिरबिर चालली आहे पावसाची. आणि वातावरण बघू शकता तुम्ही. अशा वातावरणात ना खरंच नको वाटतं आणि एकदम असं वाटतं की ना काहीच काम नको करायला, बसून घ्यावं तसंच. आणि कुठली गोष्ट करायला मूड पण येत नाही. पण काहीही असो, वातावरण कसंही असो, आपल्याला मात्र आपली कामं चुकत नाहीत. आपली कामं ही आपल्याला करावीच लागतात. त्यामुळे ना मी आता सगळं घर क्लीन झाल्यानंतर ना इथे स्वच्छ अशी देव न्हाणून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ देव्हारा पुसते. आता श्रावण महिन्यात सण वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे भरपूर वेळा देव्हारा पुसून होतो स्वच्छ. आणि एरवी पण आता जेव्हा माझा शुक्रवार असायचा ना तर शुक्रवारी मी सगळा देव्हारा स्वच्छ करायचे. पण आता तुम्ही बघितलंच असेल, मिनी ब्लॉग तुम्हाला टाकला होता मी, माझं शुक्रवारचं उद्यापन पण झालं. त्यामुळे आता
सणवार असतात तेव्हा मी देवारा क्लीन करून घेते. आणि सध्या ना मोठे व्हिडिओ टाकायला थोडीशी अडचण येते, त्याच्यामुळे मी मिनी ब्लॉग तरी त्यातल्या त्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता ना देवाऱ्याच्या आजूबाजूचं सगळं स्वच्छ करून घेतलं. देव तर नाणूनच ठेवलेले होते, तुम्ही बघितलं असेल. तर मी एका कपड्याने स्वच्छ करून घेतले देव, म्हणजे कोरडे करून घेतले आणि त्यानंतरच मांडते. कारण की मागची बाजू असते ना जी देवाची तर ती तांब्याची असते ना, तर सगळे डाग पडतात त्याच्यावर. म्हणून ना देव एका कपड्याने अगदी कोरडे करायचे आणि मगच ठेवायचे. आणि मी काही देव उजळले वगैरे नाही बरं का, कारण मी सारखी देव उजळत नाही. अगदी 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदाच उजळते. कारण आपण सारखं देवांना असं घासलेलं चांगलं नाही, म्हणजे आपल्याच मनाला चांगलं नाही वाटत. त्यामुळे ना एका कोरड्या कपड्याने जर क्लीन केले ना चांगले, तर व्यवस्थित राहतात देव. तर इथे आता सगळ्या देवांची मांडणी झाली आणि त्यानंतर इथे ह्या कवड्या, एका वाटीमध्ये मी या सगळ्या कवड्या ठेवल्या. आणि हे बघा, हे नागनरसोबा आहे. तर आमच्या नाशिकला ना नागनरसोबा असं लावतात. तर मी इथे एक आपला मंगल कलश आहे ना, त्या कलशाच्या वरती ते नागनरसोबा लावून घेणार आहे, म्हणजे नागनरसोबाचं पोस्टर. आणि त्यानंतर बघा पूजेसाठी आणलेलं साहित्य, दुर्वा, आघाडा, लाह्या, त्यानंतर फुटाणे. लाह्या फुटाण्यांचाच नैवेद्य असतो नागपंचमीच्या दिवशी नागोबाला. तर मग त्यामुळे लाह्या आणि फुटाणे पण आणले आणि सगळे वेगवेगळ्या रंगाची अशी फुलं आणली आहेत. त्याच्यानंतर आता नागनरसोबा जे आहेत ना, तर ते मी भिंतीला लावून घेते. तर आता ते असं कागदासारखं असतं, त्याच्यामुळे ना ते लावण्याची काही म्हणजे टांगण्याची वगैरे अशी नसते सोय. त्याच्यामुळे मी ना दरवर्षी चिकटपट्टीच्या साह्यानेच लावते. म्हणजे जे आपला चिकट टेप आहे ना, तर त्याचा रोल करून लावते. जसं तुम्ही बघतच असाल आता, पट्टी कापली ना तर त्याचा असं गोल रोल करायचा आणि तो भिंतीला चिकटवायचा. आणि 2 साइडेड पट्टी नाही लावायची याला पाठीमागे, कारण की मग तिच्याने ना भिंतीचं सगळं कलर वगैरे निघण्याची शक्यता असते. आपला साधा ट्रान्सपरंट टेप असतो ना, तर त्याच्याने चिकटवायचा. आणि 2 साइडेड टेप पण मी यूज करणार आहे बरं का, तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. तर बघू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने लावलं. आणि हा नागनरसोबा जो आहे ना, तो पोळ्यापर्यंत तसंच ठेवतात. आणि पोळ्याच्या दिवशी ना पुरुष मंडळी उठण्याच्या अगोदरच हा नागनरसोबा काढून घ्यायचा आणि पाण्यामध्ये, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा. तर असं पूर्वपार चालत आलेलं आहे हेच. तर म्हणजे आमचे पूर्वज पण हेच करत होते आणि इथे सगळेच ठिकाणी असंच करतात. तर तुमच्याकडे कसं करतात, असंच असतं का सगळं? तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इथे बघा, आता मी 2 साइडेड टेप जो असतो ना आपला चिकट, तर तो मी या पोस्टरच्या वरती लावून घेतला आहे, भिंतीला नाही लावला बरं का, जेणेकरून मला ही जी माळ आहे ना, म्हणजे आपण आता पूजा करणार याची पोळ्यापर्यंत, तर माळ वगैरे अडकवावी लागेल ना, तर ती मला तिथे त्या चिकट टेपला अडकवता येईल यासाठी मी तिथे 2 साईडला 2 साइडेड टेप असतो ना, तो लावला. आणि पहिली माळ जी आहे ना, तर ती दुर्वा आघाडा याची घालायची असते. म्हणजे दर सोमवारी आणि शनिवारी दुर्वा आघाडांचीच माळ घालायची असते. आता इतर दिवशी तुम्ही जर फुलांनी पूजा केली ना तरी पण चालते, पण शनिवारी आणि सोमवारी मात्र दुर्वा आणि आघाडांचीच माळ लागते नागनरसोबाला. त्याबरोबर यात ना तुम्हाला 4 प्रकारचे चित्र दिसत असेल. त्यात एक ठिकाणी त्यात समोर डाव्या साईडला जे आहे ते नाग देवतेंचं चित्र आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी नरसिंह म्हणजे नृसिंह जे आहेत ना, हिरण्यकशिपूचा वध करताना ते दिसत असेल. त्यानंतर त्याच्याच खाली पुन्हा डाव्या हाताला खाली जिवतीचं चित्र दिसत असेल. तर ते आपण आपल्या मुलाबाळांसाठी, मुलांचं आरोग्य चांगलं राहावं, मुलांचं आयुष्य वाढो यासाठी ना जिवतीची पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये. आणि त्यानंतर त्याच्या साईडला बुध आणि बृहस्पतीचं चित्र आहे. तर अशा प्रकारे ना हे नागनरसोबाचं असतं आणि हे 4 चित्र असतात त्याच्यामध्ये. आणि श्रावणामध्ये ना आपल्याकडून नागनरसोबाच्या निमित्ताने या 4 देवतेंची पूजा केली जाते, जे की आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. त्यानंतर मी मनोभावे पूजा वगैरे करून घेतली, हळद कुंकू अर्पण केलं, फुलं अर्पण केली. आणि आता मात्र मला खाली पूजा मांडायची आहे पाटावर. तर मी पाटावर ना नागदेवतेचं चित्र काढून घेणार आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करेलच. तत्पूर्वी मी इथे पुन्हा एकदा ताट तयार करून घेते पूजेचं, ज्यामध्ये पुन्हा मी वेगवेगळ्या रंगाची फुलं घेतली. आणि जो नागदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे ना, तर अशा पुड्याच येतात बघा विकायला, लाह्या फुटाणे असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि ताटामध्ये तुम्हाला दुर्वा पण दिसत असतील, आघाडा पण दिसत असेल. त्याची एक जुडी बनवली आहे ती नागदेवतेला अर्पण करण्यासाठी. तर आता चला, वरती नागनरसोबाची पूजा तर झालीच आपली, पण खाली कशी पूजा मांडतात पाटावर ते पण तुम्ही बघा. आणि बघा असं पूजेचं छान
अशी थाळी तयार करून घेतली मी. त्यानंतर देवाऱ्याच्या बाजूलाच एक जागा स्वच्छ पुसून आणि त्यावर एक पाट ठेवला आणि त्याच्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता असं फुलांनी काही रांगोळीच्या साह्याने मी आजूबाजूचं वातावरण थोडं सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आणि पाटावर रांगोळीच्या साह्याने ना नागदेवतेची रांगोळी काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कशी जमली मला माहिती नाही, मला जमली की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर कुठलीही पूजा करायची म्हटलं ना तर पहिले आपल्याला दीप प्रज्वलित करावा लागतो. त्यामुळे इथे अगोदरच मी तुपाचा दिवा पण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपली फुलं पण अर्पण केली. त्यानंतर लाह्या आणि फुटाणे दूध याचा नैवेद्य दाखवला, कारण पुढे जाऊन स्वयंपाक तर करायचाच आहे, कारण आज श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण असल्यामुळे ना पूर्णाचा स्वयंपाक असतो. बऱ्याच घरी करतात पूर्णाचा स्वयंपाक, तर आपला पण पूर्णाचा स्वयंपाक आहे, पण ते सगळं तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळणारच आहे. पण तत्पूर्वी ना मी इथे सगळी मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर नागदेवतेची प्रार्थना पण केली की आम्हा सर्वांना सुखी ठेव, आम्हा सर्वांचं रक्षण कर. आणि खास ना हा सण शक्यतो शेतकऱ्यांचा असतो, कारण शेतीमध्ये नाग वगैरे निघत असतात ना, त्याच्यामुळे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना झाल्यानंतर आरती केली. धूप दीप याचा छान असा सुगंध दरवळत होता. आणि इथे बघा हे सुबोध कहाण्यांचं पुस्तक आहे, तर श्रावण महिन्यामध्ये ना वाचण्यासाठी यामध्ये कहाण्या असतात वेगवेगळ्या. आता तुम्ही बघू शकता मी नागपंचमीची कहाणी वाचते आहे, तर यामध्ये ना सोमवारपासनं तर अगदी रविवारपर्यंत सगळ्या देवांच्या कहाण्या असतात. तर हरतालिकेची, नागपंचमीची, असे म्हणजे श्रावणामध्ये जे काही सण येतात ना त्या सगळ्या सणांच्या कहाण्या याच्यामध्ये असतात. आणि आपण जेव्हा या कहाण्या वाचतो ना तर तेव्हाच आपल्याला पुढच्या पिढीला ते ज्ञान देता येतं. तर चला ही कहाणी वाचून घेते आणि एकंदरीतच तुम्हाला देवाऱ्याचा लुक दाखवते. तर ना आता छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं आहे. आणि त्यानंतर ना आता मला एक ठिकाणी जायचं होतं, तर आज झालाय पाऊस, तुम्ही बघू शकता. तर बारीक पाऊस झालाय, म्हटलं चला तिथे जाऊन येऊ. खूप दिवसांची इच्छा होती माझी तिथे जाण्याची. म्हटलं आज सणाचं निमित्त पण आहे छान, तर तिथे जाऊन एकदा भेट देऊनच येईल. कुठे जायचं, काय जायचं आणि कशासाठी जायचं ते तुम्हाला तिथे जाऊन कळेलच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मैत्रिणींनो, श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला गेलेला आहे. त्यातल्या त्यात सणांची रेलचेल या महिन्यामध्ये खूप असते आणि त्या सगळ्या सणांमध्ये पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमीचा. तर आज पहिलाच सण असल्यामुळे ना घरोघरी पुरणपोळ्या असतील. मलाही पुरणपोळीच खायची, आज पण मी करणार मात्र नाही आहे बरं का. तर मी इथे आलेले आहे एका क्लाउड किचनमध्ये आणि मी या ताईंचा ना नेहमी स्टेटस बघते, तर इतक्या खमंग पुरणपोळ्या टाकलेल्या असतात ना त्यांनी स्टेटसवर. त्यामुळे ना माझी खूप कधीची इच्छा होती की मला या पुरणपोळ्या एकदा तरी खाऊनच बघायच्या आहे. तर म्हटलं चला आज सणाचं निमित्त पण आहे तर आपण तिथेच जाऊ. तर आता तुम्ही बघितलंच असेल, बाहेर नाव तुम्हाला दाखवलंच मी, अर्चना क्लाउड किचन ना. तर तिथे आलेले मी आणि या ताईंना माझ्या मैत्रिणींच्या मैत्रिणी म्हणजे माझ्या मैत्रिणी थ्रू मला यांचा नंबर मिळाला होता. आणि मी रोज ना त्यांचं स्टेटस बघते ना, इतके छान छान पदार्थ असतात ना, तर ते पदार्थ बघून आणि त्याचा रंग बघूनच असं वाटतं कधी जाईल मी यांच्याकडे आणि कधी खाईल. तर आज तो योग आलाय, म्हटलं चला ताईंच्या हातच्या पुरणपोळ्या ना मी प्रत्येक सणाला बघते की पुरणपोळ्या त्या टाकतात ना स्टेटसला, तर मस्त तुपाच्या वगैरे असं छान आणि खापराच्या पण असतात ना. हो, मांडे पण असतात आणि पुरणपोळ्या पण असतात. म्हटलं चला आज ना घरी बनवण्यापेक्षा ताईंच्या हातचं खाऊन बघू. आणि तुमचे पदार्थ बघितले ना तर असं वाटतं की घ्यायला यावं की काय, असं कलर वगैरे एकदम सुंदर असतं ना. आणि त्यांचा मेनू रोज स्टेटसला टाकतात आणि नंबर सेवा असल्यामुळे सगळा मेनू दिसतो. तर सगळे इथे ना घरी बनवलेले असे पदार्थ ठेवलेले त्यांनी, सगळं घरी घरीच बनवते, सगळं असं घरीच बनवतात. आणि इथे हा मेनू दिसतोय ना तुम्हाला, तर
हे तर टाकतातच, पण प्लस त्याचे फोटो पण काढून टाकतात, त्याच्यामुळे ना जास्त असं होतं की पटकन जाऊ आणि घेऊन येऊ असं. तर आज मी पुरणपोळ्या घेणार आहे. ताईंना मी मगाशीच पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली होती, तर पुरणपोळ्या घेणार आहे आणि त्यांचे रिव्ह्यू पण मी वाचते बरं का. तुमचे खूप छान छान रिव्ह्यू वाचतात. तर मी आता त्या पुरणपोळ्या खाऊन बघते आणि परत सांगते तुम्हाला त्याची टेस्ट कशी होती. तर चला मी तुम्हाला मध्ये पण दाखवते. मी इथे बघू शकता स्वच्छता किती आहे आणि असं टापटीप स्वच्छ असलेलं आहे ना, शक्यतो मिळत नाही कुठे, कारण पावसाच्या वातावरणात ना कुठे बाहेरचं खायला नको वाटतं. त्याच्यामुळे तर असं स्वच्छ ठिकाणी ना बाहेरचं म्हणजे ऑर्डर द्यायची वगैरे काहीच नाही वाटत. मग छान वाटतं स्वच्छ ठिकाण असलं तर. आणि मला ऑलरेडी ना पावसाळ्यामध्ये ना बाहेरचं असं खाण्याला नको वाटतं. तर इथे त्यांचं छान बघा हा टेबल पण असा मेनू सगळा इथे बनवून ठेवलेला आहे त्यांनी. तर इथे बघू शकता मसाले पण आहे मस्त असा मसाले भात आहे इकडे. आणि हे आय थिंक कढी आहे. तर आज त्यांनी ना गव्हाची खीर पण केली. ताई ही आंबी आहे का? शेंगोळे नेमकं आता लाईट इथे कमी आहे. तर हे ना शेंगोळे बनवलेले, कुळदाचे शेंगोळे असतात ना ते. तर आता गव्हाची खीर पण बनवली, कारण आज बरेच जण नागपंचमीमुळे गव्हाची खीर खातात आमची. तर मी उशिरा आल्यामुळे ना एवढं. तर चला आता मी पुरणपोळ्या घेते आणि परत घरी जाऊन तुम्हाला भेटते. पुरणपोळीची ऑर्डर हातात घेण्यापूर्वी ना ताईंनी मला गव्हाची खीर टेस्ट करण्यासाठी दिली आणि हा काय टेस्ट होती त्या खिरीची. अगदी मी घरी जाऊपर्यंत त्याची चव ना जिभेवर रेंगाळतच होती. आणि तेव्हाच मनात ठरवलं की माझ्या ज्या मैत्रिणी इथे नाशिकमध्ये राहतात ना, तर त्यांना ही चव अनुभवायला मिळालीच पाहिजे. आणि म्हटलं चला त्याचसाठी ना ताईंचे काही क्लाउड किचनमधले पदार्थ आहेत ना, जे त्यांनी हाताने बनवलेले आहेत, तर त्यांची पिक मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि बघा ना, पदार्थांचे कलर बघूनच कळतं ना की पदार्थ किती चविष्ट असेल ना. तर नक्की तुम्ही ऑर्डर करून बघा. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ असतात आणि घरगुती चव असते त्याची. तर ताईंच्या नारळवड्या पण खूप सुंदर आहेत बरं का. तर ताईंचा नंबर मी तुम्हाला फ्लॅश करते, नक्की तुम्ही पण ऑर्डर करा. आणि किचन हे माझं पॅशन. जोपर्यंत समोरच्या चेहऱ्यावरचं समाधान बघत नाही ना, पैसा तर आपण कशातही कमवतो, समाधान सॅटिस्फाईड. दुसऱ्याला आपण काय देतोय त्याच्यात. म्हणजे माझे मिस्टर भाजी घ्यायला गेले ना, तरी ते म्हणजे 50ची असेल आणि 60ची असेल तर टॉपची घ्यायची नाही, तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचं. भले समोरच्याकडनं हक्काने मागून घेऊ, पण मग ते नकोय आपल्याला. फर्स्ट आपण त्याचे जज आहे आणि मग नंतर दुसरे. नाही रिव्ह्यू तुमचे नेहमी वाचत असते ना, आणि मला त्याच्यातच इतका आनंद भेटतो ना की जोपर्यंत मला समोरच्याचा आवडल्याचा रिप्लाय येत नाही ना, तोपर्यंत मला असं बेचैन होतं. किती छान विचार आहेत ना ताईंचे. तर जसे त्यांचे पदार्थ चविष्ट आहेत ना, तर तसेच त्यांचे विचारही खूप सुंदर आहेत. आणि दादांचे पण विचार तसेच खूप सुंदर आहेत. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. आणि खूप मनमिळावू स्वभावाचे आणि कोऑपरेटिव्ह आहे बरं का ताई. तर तुम्हाला ऑर्डर जर करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर पण ऑर्डर करू शकतात. आणि ॲड्रेस त्यांचा गंगापूर रोडला. आता ज्या माझ्या ताई नाशिकमध्ये राहतात ना, तर त्यांना गंगापूर रोड माहितीच असेल. गंगापूर रोडला अथर्व मंगल कार्यालय आहे ना, तर अथर्व मंगल कार्यालयाजवळच त्यांचं हे अर्चनाच क्लाउड किचन आहे. एकदा तुम्ही पण ऑर्डर करून बघा. नवनवीन पदार्थांची चव घ्या आणि कसे वाटतात तुम्हाला पदार्थ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर बघा त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर म्हटलं चला सगळ्यात अगोदर तुम्हाला पुरणपोळ्या दाखवू कशा आहेत त्या. तर पुरणपोळ्यांचं जे पार्सल आहे ना ते फोडते आता आणि बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे. पण म्हटलं मस्त गरमागरम अशा पोळ्या होत्या, तर एका भांड्यामध्ये आता या सगळ्या पोळ्या मी काढून ठेवते. कारण जरी पुरणपोळ्या आणल्या पण बाकीचा स्वयंपाक म्हणजे जसं की सार, भात, भजी, कुरडया हे सगळं काढायचं होतं. आता बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला कुरडया पण नाही तळत, पण मी तळल्यानंतर मला ते समजलं, त्याच्यामुळे आता म्हटलं जाऊ दे, तळल्या तर तळल्या. तर बाकीचा स्वयंपाक तर करायचाच होता आणि म्हटलं चला पुरणपोळ्या अगोदर शेअर करू आणि बाकीच्या स्वयंपाकाला पण लागू मग. तर इथे बघू शकता तुम्ही पुरणपोळ्या मी उघडल्या त्या अगोदर मी ना मसाला भाजायला टाकला गॅसवर. आणि पुरणपोळ्यांचं बघा तुम्ही रंग किती सुंदर आहे ना, आणि भरपूर असं तूप टाकलेलं असतं. खरं तर पुरणपोळ्या खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा अगदी गच्च भरलेलं असं पुरण असतं पुरणपोळ्यांमध्ये. आणि ताईंच्या पोळ्या अगदी तशाच होत्या बरं का. अगदी पुरेपूर काठोकाठ म्हणतो ना आपण, तसं पुरण भरलेलं होतं पोळ्यांमध्ये. तर सुंदर अशा पोळ्या होत्या आणि असं झालं होतं कधी स्वयंपाक होईल आणि कधी या पोळ्यांची मी टेस्ट घेऊ. तर आता मी सगळा स्वयंपाक करून घेते, त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवते देवाला आणि पुन्हा तुम्हाला भेटते.
स्वयंपाक करतानाची काहीच शूटिंग घेतली नाही, कारण की आज दिवसभर पावसामुळे लाईट जात येत होती, तर मोबाईलची ना बॅटरी पण डाऊन होती, त्याच्यामुळे मी काहीच स्वयंपाकाची शूटिंग नाही घेतली. आणि आता इकडे सगळा स्वयंपाक रेडी आपला, तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अशा पुरणपोळ्या आणि भजी, आमटी, ज्याला आपण सार पण म्हणू शकतो. त्यानंतर इथे आहे ना लवंग मिरे टाकून छान असं दूध गरम केलं आहे पुरणपोळी बरोबर, भात आणि हे कुरडई पापड. तर खूप वातावरण थंड असल्यामुळे ना हे सगळे प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवले. आता मी वाढते आणि देवाला अगोदर नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्ही पण जेवण करतो. तर तुम्ही पण सणाचं छान जेवण केलं असेल ना. आज काय काय जेवण बनवलं होतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.